अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील प्रसूती कक्षात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेवर उपचार करण्यात डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याबद्दल दोषी डॉक्टरवर तसेच इतर कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी दगावलेल्या बाळाचे वडील, आजोबा, आजीसह अनेक महिला तसेच पहिल्या दिवसापासून या आंदोलनात पुढाकार घेणारे कॉम्रेड पोटभरे सर, बहुजन विकास मोर्चाचे विनोद शिंदे सह अनेक कार्यकर्ते उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते। अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांनी या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले। येत्या शुक्रवारी अधिष्ठातांच्या कार्यालयासमोर निदर्शने करणार असल्याचे कॉम्रेड पोटभरे सर व विनोद शिंदे यांनी जाहीर केले। मागास आणि अल्पसंख्याक जे लोक आहेत, जे अत्यंत गरीब असतात, त्या लोकांची गैरसोय SRTM दवाखान्यामध्ये चालू झालेली आहे। हे दुसरं प्रकरण आहे। हे पाठीमागे एका मुस्लिम आपलं आंदोलन चालू असताना एक मुस्लिम तरुणी पळत आमच्याकडे आली। तिने सांगितलं की मला सुद्धा एका नर्सनं चापटा मारल्या। जी बाई बाळंतीण व्हायला तिथे गेली, तिला चापटा मारल्या आणि बस इथून इथं जा, तू टेबल का बदलायला लागलीस वगैरे वगैरे वगैरे। तर जाणीवपूर्वक जसं देशामध्ये लक्ष म्हणून तमाम मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक झालेले आहेत, तसेच सुद्धा आता सार्वजनिक आरोग्यामध्ये सुद्धा ह्या लोकांना कसं ठार करता येईल, ह्यांना कसं दुर्लक्ष करता येईल, ह्यांना उपचार कसे मिळणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था आपल्या दवाखान्यात सुरू झालेली आहे। त्याला नीट करण्याचं काम हे जनतेचं बी आहे आणि तुम्ही जे रेव्हेन्यूवाले लोक आहात, तुम्ही प्रमुख आहात या सगळ्या परिस्थितीचे, या सगळ्या विभागाचे, तुम्हाला आमची विनंती आहे तिथं असल्या प्रकारचा भेदभाव आणि गरिबांचेच का लेकरं मरतात हे त्यांनी सांगितलं पाहिजे। गरिबांचेच लेकरं आतापर्यंत कोणाला पुरावा लावलं गेलं म्हणून, तर कुणाचं 3.5 किलोचं बाळ, त्याचा फोटो कुणालाच बघा वाटत नाही। इतकं सुदृढ बाळ तिच्या माय अंगातून बाहेर येऊन सुद्धा बघितलं जात नाही आणि तिची नॉर्मल डिलिव्हरी होत नाही आणि नंतर ते कापाकापीसाठी टेबलवर घेतात, त्यावेळेला बाळ डेड झालेलं असतंय आणि नंतर त्यांनी ते काढलं। म्हणजे जर काढायचीच व्यवस्था होती तर तिला सिझरला घेतलं कशासाठी? म्हणजे ती पोरगी नॅचरली झालेली आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, म्हणजे त्यांना गरज नव्हती त्याची सिझर करायची। तर असे जे कोणी त्याला जिम्मेदार आहेत ह्यांना निलंबित करून ह्यांच्यावरती गुन्हे दाखल करा अशी आमची मागणी आहे। आणि परवाला शुक्रवारी डीन ऑफिसच्या समोर ह्या सगळ्या आंबेडकरी संघटना आणि जाती अंतसंघर्ष समिती अपील करते सर्वांना की आपण जनतेसाठी, जनतेचा दवाखाना जो आलेला आहे तो वाचवण्यासाठी शुक्रवारी डीनच्या समोर आपण निदर्शनं करणार आहोत। आणि जर डीनने ती कारवाई नाही केली तर डीनलाही निलंबित करण्याची आपल्याला मागणी करावी लागणार आहे। आमची विनंती आहे ताबडतोबीने त्यांना 27 डिसेंबर रोजी जो स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय येथे डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे प्रतीक्षा रोडे या ताईचं बाळ दगावलं आहे, त्या संबंधात आम्ही आज उपविभागीय कार्यालय अंबाजोगाई येथे निवेदन असं दिलेलं आहे की जे गणेश तोडगे HOD आहेत व त्यांच्या अंडरमध्ये जे टीम आहे, ज्या दिवशी 27 तारखेला जे डिलिव्हरी वॉर्डमध्ये होते, त्यांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झालेला आहे। त्यांना निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। आणि जे डीन साहेब आहेत ते म्हणले की आम्ही इथं आमची समिती स्थापन करणार आहेत, तर आमचं असं मत आहे की SRTची समिती न नेमता माजी न्यायाधीश म्हणा किंवा बाहेरची समिती, बाहेरच्या हॉस्पिटलची समिती त्यांनी नेमावी आणि जे पीडित आहे प्रतीक्षाताई रोडे यांना शासनाने 10 लाख रुपयाची मदत करावी। म्हणजे पैशांनी काही ते त्यांच्या जखमा भरून येणार नाहीत, पण त्याच्यामध्ये आमचं असं मत आहे की त्या ताईला शासनाने 10 लाख रुपयाची मदत करण्यात यावी। आणि जे अंबाजोगाईमध्ये स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये जे महाराष्ट्रामधून, मराठवाड्यामधून जे लोक येतात, कशासाठी येतात की बाबा गरिबांचं रुग्णालय आहे, पण ते ओळख आता बुडाली आली आहे। ते बिलकुल ही आता सध्या गरिबाचं रुग्णालय नाही आहे। एखादा गोरगरीब तुम्ही बघा, एकच नाही
कुठला पण गोरगरीब तिथं माणूस जाऊ द्या हॉस्पिटलमध्ये, त्याला डॉक्टरांची बोलण्याची पद्धत बघा, काय बोलल्या जातंय, तिथल्या गार्डची पद्धत बघा, तिथल्या नर्स लोकांची पद्धत बघा, अतिशय उद्धटपणाने त्यांना बोलण्यात येत आहे. आणि जे धपाटे सर आहेत हेही वारंवार जे घटना घडतात हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरांना धपाटे सर ही पाठीशी घालत आहेत. आज म्हणजे ह्या धपाटे सर म्हणा किंवा HOD गणेश तोडगे सर असतील, यांना कुठल्या राजकीय पुढाऱ्याचा एखाद्या मोठ्या हस्त म्हणजे त्यांच्यावर हात असेल की त्या अशा वारंवार गोष्टी करत आहेत, आम्ही आंदोलन करूनही ते भेट नाहीत. तर आमचं एवढंच मत आहे, लवकरात लवकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि येत्या शुक्रवारी मी सर्व अंबेजोगाईमधील आंबेडकरी चळवळींना व सगळ्या चळवळींना नम्र विनंती करतो की बाबा हो, आपल्याला गोरगरिबाचा जर दवाखाना वाचवायचा असेल तर येत्या शुक्रवारी सर्वजणांनी सकाळी ठीक 11 वाजता डीन ऑफिस समोर निदर्शने करायला उपस्थित राहावे. जय भीम, जय लवजी, जय शिवराय. माझं नाव महादेव राजाभाऊ रोडे. मी राहणार बोंदरगाव, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी येथील असून माझ्या पत्नीला 25 तारखेला डिलिव्हरीसाठी ॲडमिट करण्यात आलेले होते. तर 25 तारखेपासून 27 तारखेपर्यंत त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलेली होती माझी पत्नी. आणि शेवटच्या दिवशी जे डिलिव्हरीचा पिरियड असते त्या डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये रूम जे आहे तिथं नर्सेस आम्हाला तर तिकडं जाऊ दिलेलं नव्हतं, पण आम्हाला असं संशय आहे की तिथं आतमध्ये कोणीच नव्हतं. त्या डिलिव्हरीच्या 15-20 टायमिंगमध्ये जे आहे तर तिथं कोणीच अवेलेबल नव्हतं. आणि माझी जी पत्नी आहे तिला घटनाक्रम हे पूर्ण माहीत आहे. ज्यावेळेस आता हे पुढं सगळं होईल त्यावेळेस मी माझ्या पत्नीला आणून तो घटनाक्रम सांगल ती समजा सगळी. तुमची मागणी काय? मागणी जे सरांना सांगितली त्या आहेत आमच्या मागणी. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.